नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी म्हणजेच 26 ऑगस्ट 2023 आजच्या दिवशी झालेला जो तलाठी भरतीचा पेपर आहे, त्या तलाठी भरतीच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले शिफ्ट 1, 2, 3 या तीनही शिफ्टमधील काही जीके व मराठी व्याकरणावर आधारित जे काही टॉप प्रश्न विचारण्यात आलेले होते, त्या सर्व प्रश्नांचा आढावा तीनही शिफ्टमधील या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। याचा खूप मोठा फायदा सर्व तलाठी पेपर देणाऱ्या सर्व परीक्षार्थींना होणार आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्ही देखील शेवटपर्यंत राहा व आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आज तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला परमहंस सभेची स्थापना कुणी केली? तर बघा कुणी केलेली आहे परमहंस सभेची स्थापना? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेलं आहे। तर बघा कधी केलेला आहे असा जर तुम्हाला प्रश्न विचारले तर यापुढे तुम्हाला याचा खूप मोठा फायदा होणार आहे। बघा 1848 साली दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, काँग्रेसमध्ये कोणत्या अधिवेशनात फूट पडली? असाही प्रश्न आजच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे। बघा तर बघा काँग्रेसमध्ये कोणत्या अधिवेशनात फूट पडलेली आहे? 1907 सुरत अधिवेशनामध्ये फूट पडलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सर्वात जास्त बॉन्डिंग कोणत्या पदार्थात असते? तर बघा कोणत्या पदार्थामध्ये असते सर्वात जास्त बॉन्डिंग? स्थायू या पदार्थामध्ये असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1991 भारतातील लिंग गुणोत्तर किती होते? तर बघा किती होते 1991 भारतातील लिंग गुणोत्तर? 927 इतके होते। आणि त्याचबरोबर आणखीन थोडे इन्फॉर्मेशन आपण पाहूया। 2011 मध्ये 940 इतके लिंग गुणोत्तर होते आणि 2011 मध्ये साक्षरता जो दर आहे तो 74.04% इतका आहे। मागील काही पहिल्या टर्म मध्ये देखील तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये 2011च्या साक्षरता दरवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे ॲडिशनल माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। बघा 2011 साक्षरता दर किती आहे? बघा 74.04%। नोट डाऊन करून घ्या। या ठिकाणी आजच्या या भरतीमध्ये 1991 भारतातील लिंग गुणोत्तर विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे किती होतं बघा लिंग गुणोत्तर 1991 927 इतके होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्लासीच्या युद्धात सिराज उद दौला विरोधात कोण लढले? तर बघा कोण लढलेला आहे प्लासीच्या युद्धात सिराज उद दौला यांच्या विरोधात? रॉबर्ट क्लाइव्ह यांनी 1757 मध्ये लढलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, NCRFचा लॉंग फॉर्म काय आहे? तर बघा काय आहे NCRFचा लॉंग फॉर्म? नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क हे NCRFचा लॉंग फॉर्म आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महानायक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आजच्या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये पहिल्या शिफ्टमध्ये विचारण्यात आलेला आहे। बघा महानायक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा विश्वास पाटील हे या पुस्तकाचे लेखक आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, पुस्तके आणि लेखक यावर आधारित देखील ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता, जेणेकरून याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वारणेचा वाघ या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर बघा कोण आहेत वारणेचा वाघ या कादंबरीचे लेखक? अण्णाभाऊ साठे हे आहेत। तर बघा सत्यप्पा भोसले यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी आहे। बघा अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेलं वारणेचा वाघ हे कादंबरी त्यांची आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मूलभूत कर्तव्यामध्ये बदल करता येऊ शकतो का? तर बघा करता येतो का? होय। तर 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्यामध्ये बदल केला होता। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत? तर बघा असे प्रश्न जे की 2011च्या जनगणनेवरती कलमावरती राज्यघटनावरती प्रामुख्याने प्रत्येक शिफ्टला तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये TCS हे विचारत आहेत, त्यामुळे हे सर्व जे घटक आहेत महत्त्वाचे ते तुम्ही कव्हर करून ठेवा, त्याचा फायदा तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवण्यामध्ये होणार आहे। बघा तर बघा या ठिकाणी कोणता प्रश्न विचारण्यात आलेला आहे आजच्या 26 तारखेला, भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत? बघा सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल, 11 इतके मूलभूत कर्तव्य आपल्या भारतीय राज्यघटनेत आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लोकहितवादी या टोपण नावाने कोणाला ओळखले जात होते? तर बघा या प्रश्नाचं देखील तुम्हाला उत्तर माहीतच असेल, लोकहितवादी या टोपण नावाने कोणाला ओळखले जात होते? बघा गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जातात। तर बघा यांचा जन्म कधी झालेला आहे?
18 फेब्रुवारी 1823 पुणे या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे आणि 1877 मध्ये राव बहादूर ही पदवी लिटनद्वारा त्यांना मिळालेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महालवारी पद्धतीची स्थापना कुणी केली? तर बघा कुणी केलेली आहे महालवारी पद्धतीची स्थापना? होल्ट मॅकेन्झी यांनी 1822 मध्ये महालवारी पद्धतीची स्थापना केलेली आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, जनगणनेवर आधारित विचारण्यात आलेला 2011च्या जनगणनेनुसार भारतातील 4थ्या क्रमांकाची धार्मिक लोकसंख्या कोणती आहे? तर बघा कोणती आहे? 2011च्या जनगणनेवरती वारंवार प्रश्न येत आहेत बघा फिरून फिरून। तर बघा या ठिकाणी तुम्हाला धार्मिक लोकसंख्या किती आहे विचारण्यात आलेला आहे। 2011च्या जनगणनेनुसार सिख धर्म हे 4थ्या क्रमांकाची धार्मिक लोकसंख्या आहे। त्यानंतर लागोपाठ पहिला दुसरा तिसरा कोणता आहे बघा, पहिला हिंदू आहे, दुसरा मुस्लिम आहे, तिसरा ख्रिश्चन आहे आणि या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये 4थ्या क्रमांकाचं धार्मिक लोकसंख्या असलेलं 2011च्या जनगणनेनुसार भारतातील या ठिकाणी धार्मिक लोकसंख्या असलेलं धार्मिक लोकसंख्या विचारण्यात आलेला आहे बघा, त्यामुळे 4थ्या क्रमांकावर आहे सिख। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, परमहंस सभेची स्थापना कुणी व केव्हा केली? तर बघा हा प्रश्न पहिल्यांदा होऊन गेलेला बघा, रिपीट झालेला आहे। दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी कोणती? तर बघा कोणती आहे आपल्या भारतातील सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी? गोदावरी ही नदी आपल्या भारतातील सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी आहे। तर त्या गोदावरी नदीलाच या ठिकाणी दक्षिण गंगा या नावाने देखील ओळखतात, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारत सेवक समाजाची स्थापना कुणी केली होती? तर बघा कुणी केली होती भारत सेवक समाजाची स्थापना? गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेलं होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महानिर्वाण या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा कोण आहेत महानिर्वाण या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक? सतीश आळेकर हे महानिर्वाण या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, माहिती आयोगामध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? तर बघा किती असते माहिती आयोगामध्ये जास्तीत जास्त संख्या? 10 इतकी संख्या माहिती आयोगामध्ये जास्तीत जास्त असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अतिशय महत्त्वाचा, कलम 32 हा संविधानाचा आत्मा आहे असे कुणी म्हटले होते? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आजच्या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला बघा, कलम 32 संविधानाचा आत्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पाचोळा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा कोण आहेत पाचोळा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक? R.R. बोराडे हे पाचोळा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन हा सर्वे केव्हापासून सुरू झाला आहे? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा, 2011 पासून ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन हा सर्वे सुरू झालेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गंगा व ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेशातील टिकाऊ लाकूड कोणते? असाही प्रश्न आजच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे बघा। तर बघा गंगा आणि ब्रह्मपुत्रा या त्रिभुज प्रदेशातील टिकाऊ लाकूड कोणतं आहे बघा? सुंद्री हा टिकाऊ लाकूड आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बेटन हॉकी कपचे आयोजन कोणत्या राज्यात झाले होते? तर बघा जीकेवर आधारित अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, बेटन हॉकी कपचे आयोजन हे तमिळनाडू या राज्यामध्ये झाले होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सुजल जलशक्ती योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर बघा कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे सुजल जलशक्ती योजना? जल मंत्रालयाने सुरू केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जीमेलवरून जास्तीत जास्त किती MB ची फाईल सेंड करता येते? तर बघा किती MB ची फाईल सेंड करता येते जीमेलवरून? जास्तीत जास्त आपल्याला 50 MB ची फाईल ही प्रामुख्याने जीमेलवरून जास्तीत जास्त सेंड करता येते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? तर बघा कोणता रोग होतो? प्रामुख्याने जीवनसत्वावर आधारित प्रत्येक शिफ्टमध्ये विज्ञानावर प्रश्न विचारण्यात येत आहेत बघा। तर बघा क जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? स्कर्वी हा रोग होतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, RTI कायद्यामध्ये कोणत्या वर्षी दुरुस्ती झाली? बघा RTI कायद्यावरती देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा, 2019 या वर्षी दुरुस्ती झालेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रक्त ग्लुकोज पातळी सामान्यतः टिंब या एककात दर्शवतात। तर बघा कोणत्या एककात दर्शवतात रक्त ग्लुकोज पातळी सामान्यतः?
मिलीग्राम प्रति डेसिलिटर या एककात दर्शवतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अतिशय महत्त्वाचा आहे बघा कादंबरीवर. भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी खालीलपैकी कोणती आहे? तर बघा कोणती आहे भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी? बिडार. बिडार ही प्रामुख्याने भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षरवृत्त कोणते? तर बघा कोणते आहे दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षरवृत्त? विषुववृत्त हे अक्षरवृत्त आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हिरव्या पालेभाज्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते? तर बघा कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते हिरव्या पालेभाज्यामध्ये? व्हिटॅमिन ए हे प्रामुख्याने हे जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सारे पोपट उडाले या वाक्यप्रचाराचा प्रयोग ओळखा. तर बघा या वाक्यप्रचाराचा आपल्याला या ठिकाणी प्रयोग ओळखायला सांगितलेले आहेत बघा. भावे. भावे हे प्रयोग आहे कशाचा? तर सारे पोपट उडाले या वाक्यप्रचाराचा भावे प्रयोग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता अनुरक्त शब्दाचा समानार्थी शब्द नाही? तर बघा कोणता अनुरक्त शब्दाचा समानार्थी शब्द नाही असा विचारण्यात आलेला बघा. अनासक्त हे काय आहे? अनुरक्त या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर बघा समानार्थी विरुद्धार्थीवर देखील प्रश्न या ठिकाणी तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले बघा. तर बघा या ठिकाणी रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे बघा. रणभीरू हे रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सेवानिवृत्ती या सामासिक शब्दाचा समास ओळखा. तर बघा आपल्याला या ठिकाणी या प्रश्नामध्ये सेवानिवृत्ती या सामासिक शब्दाचा समास ओळखायचा आहे बघा. पंचमी तत्पुरुष हे सेवानिवृत्ती या सामासिक शब्दाचा समास आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोळसा उगाळावा तितकाच काळात या म्हणीचा योग्य अर्थ काय? तर बघा म्हणीवर आधारित देखील असे प्रश्न विचारण्यात आलेले बघा आजच्या परीक्षेमध्ये. तर काय होतो बघा या म्हणीचा अर्थ? कोळसा उगाळावा तितकाच काळात याचा वाईट ते वाईटच असा या म्हणीचा योग्य अर्थ होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कुक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर बघा कोणता होतो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कुक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द? म्यान. म्यान हे कुक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संजय शाळेत आला नाही या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर बघा आपल्याला या ठिकाणी जो वाक्य दिलेला आहे त्या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. अकर्मक भावे हे काय आहे? संजय शाळेत आला नाही या वाक्याचा प्रयोग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. तर बघा दिलेला शब्द जो कोणता आहे बघा, कृपण. कुपण हे काय आहे? कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. उदार. उदार हा त्याचा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कर्मधारय समास असलेला शब्द कोणता? तर बघा कर्मधारय समास असलेला शब्द या ठिकाणी विचारण्यात आलेले बघा. भवसागर हे काय आहे? कर्मधारय समास असलेला शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे याचा अर्थ सांगा. तर बघा याचा अर्थ काय होतो? चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे याचा अर्थ बघा गर्भ श्रीमंत असणे असा त्याचा अर्थ होतो. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने 26/8/2023 म्हणजेच आजच्या दिवशी झालेला जो तलाठी भरतीचा पेपर होता हा तलाठी भरतीचा पेपर प्रामुख्याने तीनही शिफ्टवर आधारित इतिहास, भूगोल, मराठी, व्याकरण तसेच जीकेवर आधारित कोणकोणते प्रश्न विचारण्यात आलेले होते या सर्व प्रश्नांचा आढावा, या तीनही शिफ्टमधील सर्व प्रश्नांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.